हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचा आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर काल आम्ही रायगड बघून आलोय आणि रात्री इथे स्टे केलेला आणि आता कुठं जायचंय? प्रतापगड। आणि माझी चालायची पण कंडिशन नाही, प्रतापगड आणि सगळे फ्रेश झालोय आणि आवरून आता जाणार आहे। नाही काय त्याने झेरॉक्स मारून दिलं ना पुन्हा। निघालो ना। नमस्कार मंडळी, आता आमची पुढची ट्रिप आहे प्रतापगड। तर किल्ले प्रतापगडावर आम्ही गेल्यानंतर आम्ही पुढील शूटिंग करू, तर एवढे शेवटपर्यंत नक्की बघा। तर आम्ही रूमवरून निघाल्यानंतर नाश्ता वगैरे केला नव्हता, सो इथे आम्ही थांबलो होतो आणि नाश्ता केला, वडापाव प्लस चहा वगैरे घेतला होता आणि मग तिथून पुढे आम्ही निघालेलो प्रतापगडसाठी। चहा नाश्ता केला नको दाखवायला ब्लॉगिंगमध्ये। स्पेस पाहिजे खरं मोबाईल प्रतापगड किती काय तुम्ही आपल्याला थांबा नको आम्हाला स्ट्रॉबेरी त्याच्या उलट्या होते त्या। दीदीने स्टार्ट केलं की व्हिडिओ। थांबवा गेले बाले किल्ला आहे ना, इथं यायचं वर टोकावर। हा हे पार्ट आपण मागणं बोलायचं आहे की नाही। गाडी जर तुमची वैयक्तिक गाडी खाजगी असेल, खाजगी वाहतूक असेल तुमची, तर तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात। आता इथून चालत जाण्यासाठी 400-450 पायऱ्या आपल्याला चढून जावे लागणार आहेत। तर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि आता इथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता इथून वरती आम्हाला चालत जायचं आहे। फॅन्सी 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 टिकत नाही असलं बघ, फॅन्सी घेणार आहे का? स्वस्त कितीला काय माहिती? विचारा बरं कितीला, विचारा कितीला। चला तर आपण आधी चढून चालूच होत नाही आता। इथं सांगा इथून हा असं दाखवायला पाहिजे तेव्हा दिसत। ती पण दाखवा गाडी कोणाची आहे?
कलाकार आर्टिस्ट. आत्ताच आपण गाडी पार्क करून आपण चालत इथपर्यंत आपण वर आलेलो आहे. साधारणपणे 5 ते 10 मिनिटं चालत इथं येण्यासाठी लागतात. आता इथून पायऱ्यातून वर किती वेळ लागतो ते आपण आता प्रत्यक्ष बघूया. ठीक आहे, तर आपण पायऱ्यातून आपण चालूया. वर्ष लागतं. या ठिकाणी जानू दीदी आहे ते काकाचं शूट घेत आहे. बरोबर ड्रेस सांभाळायचा काय धरायचं. दीदी कॅमेरामन, इकडं युट्यूबर. तर या ठिकाणी आता आम्ही किल्ला चढत आहो आणि मी आहे. जानू फोटो आला कॅमेरा दक्षिण रे पुरुषाला पुढे थांबाले तू भरायचं मी तुझं शूट करा की शूट. तोफेवर बसू नये. चला पुढे जा. तर ह्या किल्ल्यावरती कॉलेजच्या आणि ह्याच्या सहली सुद्धा आलेल्या होत्या शाळेच्या. इथे फोटोशूट चाललेलं आहे. ते ड्रेसिंग करून फोटोशूट काढायची ही सोय होते. वेडे फोटो सेशन चालले. तुमची व्हिडिओ करू नाही ते फोटो सेशन चाललंय. एवढं काय माहिती आहे लोकांना. कुठं चढायला ह्याला पायऱ्या झालं झालं ह्याला कुठं बघून झालं म्हणते ती. तिकडे चढायला पायऱ्या आहेत आणि तिकडे पण चढायला पायऱ्या आहेत. पूर्ण हे प्रतापगडाचा हा व्ह्यू आहे. उखळ किंवा जाता असेल. जातच आहे अगं. हे पहिल्यातलं जात आहे. हे बघ हा बघ इथं खुंटी ठोकायची आणि हे जात आहे. पण लय मोठं आहे. आपलं लहान असते ते. 2 आहेत. फोटो काढायचा. आता पुढे बुरुज आहे तो आपण बघूया. ए ताई सांगा किती काय आहे ते. इकडे फक्त व्ह्यू आहे. व्ह्यू आहे. तोफा टाकत असेल ना. आणि पहिलं टेहळणी वगैरे घेतो ना तोफांचं. असंच पहिलं असं आहे ना. ती सोडा ही आहे का मावशी. किल्ल्याच्या खालचा व्ह्यू. दरी बघते. शेट टाईप एक होतं त्या व्हिडिओमध्ये एक मी बघितलेलं होतं ते. चला बुरुज बघूया. मेन ते आहे मेन.
चला या, वेळ घालवू नका, चला. चला बुरुज आहे ना हा मेन किल्ल्याचा. काय आहे तिथं आधी? या घेऊन मागा. ते बोलले की वरून पण दिसतं आणि इथून पण दिसतं. अफजल खानाला मारून कुठे जाऊ नका पडतील इथं हे आहे ना, इथं आहे बघा. बघा दिसते म्हणलं कुठे? कुठे मारते कुठं तिथं दोन आहेत तिकडं झूम करा पाहिजे. पण हे ते आम्ही दिसतोय का? वाईट अफजल तिथे आहे. खानाची समाधी. अफजल खान एवढा तिथे तोपे तेवढे लांब काय? शिवाजी रेडी स्टेडी गो. हे हळू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 भोंगा का? सगळ्यांनी सोबत म्हणायला कळते ना. ओके मी तसं त्याला घेऊन सोबत हा मी एक असं काढायचं फोटो न शूट. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी किल्ले प्रतापगडावर आलेलो आहे. तर किल्ले प्रतापगडाची संपूर्ण माहिती हे माझे मित्र जय जाधव हे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना पहिले जय शिवराय. जय शिवराय. जो आपण आता प्रतापगड किल्ला पाहायला जातोय हा खासगी मालकीचा आहे. सातारचे उदयनराजे भोसले म्हणजे महाराजांचे 13 वंशज यांच्या अंडरमध्ये हा किल्ला आहे. समोर अफजल खान कबर आता आपण पाहणार आहे. अफजल खानाला इथे मारायचं मेन कारण काही संपूर्ण जंगल दिसते बघा. हे संपूर्ण जावळीचं खोर आहे. जावळीचं खोर आणि जावळीचं जाळे इतिहासामध्ये फेमस होतं. चंद्रराव मोरेंची जावळी. मराठाच होते पण आदिलशाहचे गुलाम होते. शिवाजी महाराजांनी विनंती केली तुम्ही मराठा आम्ही मराठा आहे, ही जावळी द्या आपण हे स्वराज्य निर्माण करू. चंद्रराव मोरेंनी जावळी दिली नाही म्हणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1655 मध्ये जावळी काबीज केली. त्याच्यावर प्रतापगड बांधला. आणि प्रतापगड नाव कसं पडलं बघा. अफजल खानाला मारल्यानंतर आपल्याला विजय मिळाला. विजयाला मराठीमध्ये आपण काय म्हणतो प्रताप झाला. गडाचं नाव ठेवलं प्रतापगड. प्रतापगड बांधला. जावळी घेतली. आदिलशाहला राग आला. एक विजापूरच्या दरबारामध्ये विडा मांडला शिवाजी महाराजांना पकडून कोण आणेल. अफजल खान विडा उचलतो. 60,000 सैन्य घेतो. आपली हिंदूंची मंदिरं लागतात बघा. पंढरपूर, तुळजापूर, शनिशिंगणापूर, मार्लेश्वर, खटाव, मान हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली. वाईमध्ये आला. वाईत आल्यानंतर फरमान सोडलं शिवाजी राजा तुम्ही आमच्या मुलासारखे तुम्ही आम्हाला वाईमध्ये भेटायला. वाईत भेटायला गेलं. 60,000 सैन्य होतं. आपलं 3,500 सैन्य होतं. खुल्या मैदानात निभाव लागू शकत नव्हता. राजांनी पत्र पाठवलं. पत्रामध्ये असं लिहितात खान साहेब आम्ही तुम्हाला घाबरतो, तुम्हीच आम्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला. अफजल खान भेटायला तयार होतो. 48,000 सैन्य विजापूरला पाठवतो. 12,000 सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला घेऊन येतो. महाबळेश्वरवरून रोड येतो. आंबेनळीचा घाट. अफजल खानाचं 12,000 सैन्य या आंबेनळीच्या घाटामध्ये रडलं. घाटाला नाव पडलं रणतोंडीचा घाट. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला आता 10 नोव्हेंबर 1659 वार होता. गुरुवार दुपारी 2 वाजता. संपूर्ण माहिती काढतात. जेवतो काय वजन काय. जेव्हा बसला बोकड खायचा. 200-250 किलो त्याचं वजन होतं. 64 बायका आणि 43 मुलं. राजांच्या भेटीला येताना 64 बायकांची कत्तल केली. विजापूरमध्ये कुणबावडी विहीर आहे. विहिरीमध्ये 64 बायका फेकल्या. 43 मुलांपैकी एक मुलगा फजल खान याला महाराजांच्या भेटीला घेऊन आले. 43 किलो तलवारीचं वजन होतं. 7.25 फुटाचा अफजल खान होता. हत्तीला ढकलत न्यायचं एवढी त्याच्यामध्ये ताकद होती. राजांनी अंगामध्ये लोखंडी चिलका, डोक्यामध्ये लोखंडी जिरोटोप, वाघनखे, बिचवा, दानपट्टा, कट्यार, तलवार घेऊन शिवाजी महाराज गड उतार झाले. अफजल खानाने राजांना डाव्या बगलात दाबल्या. कट्यारीने 3 वार केले. पहिला वार पाटण केला. वरचा अंगरका फटला. लोखंडी चिलका होती. करकर आवाज आला. दुसरा वार डोक्यात केला. डोक्यातला मंदिर खाली पडला. लोखंडी जिरोटोप दिसला. तिसरा वार करकायलं. वाघनखे अफजल खानाच्या पोटामध्ये घुसपले. अफजल खान ओरडू लागला धगा धगा. त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा शॅमेनेच्या बाहेर होता. दानपट्टा उचलला. राजांवरती वार करायला. महाराजांच्या अंगरक्षक होते जीवा माले सपकाळ यांनी पाहिलं राजांवरती वार होतोय.
सय्यद बंडाचा वरच्यावर हात उडवला. मराठीमध्ये एक म्हण घडली, होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, ती म्हण इथं घडली. अफजल खानाचं वजन जास्त होऊन त्याला जास्त माणसं उचलू लागतात, त्याला भुई म्हणतो. म्हणजे 12 माणसं पालखी घेऊन पळवते. महाराजांचे दुसरे अंगरक्षक होते संभाजी कावजी कोंडाळकर. यांनी पहिला अफजल खान पळतोय, 12 भुईंचे हातपाय तोडले. अफजल खान खाली पडला, मुंडकं कापलं. समोर हा झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा, या बुरुजावरती 3 दिवस ठेवलं बाल्यामध्ये अडकून. मग इथून राजगडला घेऊन गेले जिजामातेनं दाखवायला. 2 कबरी आहेत अफजल खानाच्या, झाडाची कबर हिता आणि मुंडक्याची कबरला राजगडला. किल्ल्यावरती एंट्री केली. त्याच्या बाजूला एक छोटीशी गुफा आहे, शिवकालीन गुफा. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जात होते, त्या गुफेमध्ये आपले 40 मोळे लपवले. 40 मोळे का लपवले? जर अफजल खान दगाफटका करून गड जितायला वरती आला, 40 मोळे रोखून देऊ शकतात. या गुफेमध्ये 40 मोळे लपवले. समोरचा जो मेन गेट पाहिला बघा, या मेन गेटची रचना गोमुखी प्रकारे, म्हणजे गाईच्या मुखासारखं. तुम्ही खालनं वरतीपर्यंत आला, तुम्हाला दरवाजा कळणार नाही. या दरवाजाची रचना 2 गोमुखी प्रकारे केलेली. शत्रूचा निम्मा वेळ दरवाजा शोधण्यातच जाणार. गड जितायच्या शत्रू एकटा नाही, 10 ते 20 हजार सैन्यांना घेऊन येणार, हत्तीला आणणार. हत्तीला जागेवर टर्न घेता येत नाही, तिथं जागोजागी टर्न केलं. लाकडाचा ओणका घेऊन 20 ते 25 माणसं दरवाजावरती धावतात. रणप घ्यायला जागाच नाही. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, एकटा मावळा शत्रूला मारू शकता. विचार करण्यासारखी गोष्ट, एकटा मावळा एवढ्या शत्रूला मारणार कसा? या साईडला खिडकी पाहणारे, त्या खिडकीन तोफेचा मारा सर गेटवर करायचे. तोफेचा मारा केला की शत्रू जीव वाचवायला भिंतीचा आडोसा घेणार. जे होल दिसतात बघा, त्यातलं गरम तेल उकळतं पाणी ओतायचे, शत्रू बाजूंमध्ये जाणार, परत तिकडनं तोफेचा मारा करायचे. हा महाराजांच्या काळातला गनिमी कावा होता बघा. दरवाजामध्ये एक तोफ आहे, 650 किलोची तोफ. तिची रेंज 40 ते 3 किलोमीटर जाते. त्याच्या बाजूला एक दगडी मशाल लावायचं स्टँड आहे. शिवाजी महाराज अफजल खानाला मारून किल्ल्यावरती आले, त्याच तोफेतून विजयाचे 5 बार उडवले. 3500 सैन्यांनी 12,000 सैन्य अफजल खानाच्या कोयनेच्या काठी कापला आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये. किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा. अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाचं मुंडकं एका भाल्यामध्ये अडकून याच बुरुजावरती ठेवलं. मग इथून राजगडला घेऊन गेले. किल्ल्याची संपूर्ण भिंत बघा, 5 किलोमीटरची भिंत आहे. किल्ल्यातला अख्खा परिसर 52 एकराचा आहे. 1656 मध्ये गड बांधायला सुरुवात केली, 1658 ला गड पूर्ण झाला. अवघे 2 वर्ष 1 दिवस लागला किल्ला बांधायला. जर आपण ग्राउंड लेवलला घर बांधायला काढलं तर 2 वर्षात होत नाही. महाराजांनी किल्ला कसा बांधला असेल विचार करा. किल्ल्याचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर, आरसोजी यादव, मोरपंत पिंगळे. या तिघांच्या देखील प्रतापगड किल्ला 2 वर्षामध्ये बांधलाय. मागच्या साईडला बघा एक दरवाजा दिसतो आपल्याला, राजमार्ग आहे. शिवाजी महाराज आठवड्यात 2दा यायचे, मंगळवार आणि शुक्रवार. वरती भवानी मातेचं मंदिर आहे, मंदिराच्या दर्शनासाठी यायचे. तिथपर्यंत कृष्ण नावाची गोडी ठेवायची, पालखीत बसून वरती भवानी माता मंदिराची जायचे. वरती जाणार राजाचा रस्ता बंद झाला, प्रजेचा रस्ता अजूनही चालू आहे. या साईडला एक चोर दरवाजा पाहणार आहे. जर मेन गेट तोडून जर शत्रू किल्ल्यावरती पोहोचत असेल तर आपले मावळे इथून खालती जायचे. शत्रूला वाटणं मराठे पळून गेले, गड आपला झाला, गनिमी कावा करायचे. दरवाजा रोखून धरायचे, शत्रूला मधल्यामध्ये अडकवायचे. लढाई तरी करा, नाही तर भिंतीवरनं खालती उड्या तरी मारा. किल्ल्यावरती आपण जाणार आहे. हो, दिसतो बघा, टॉवर दिसतोय. महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर आणि प्रतापगड समुद्र सपाटी असणं. प्रतापगड 3500 फूट आहे, महाबळेश्वर 4500 फूट. 1000 फूटची खालती गावं घर जंगल दिसतं बघा. जावळीचं खोर आणि जावळीचं जाळे इतिहासामध्ये फेमस होतं. ज्याला आज आपण वाघाची जाळी म्हणतो, ही जावळी. हा बोरप्या नावाचा डोंगर होता. बोरप्या नाव कसं पडलं बघा, की जे आजूबाजूला खेडेगाव असायची, त्या खेडेगावातील लोक इथं गाई म्हशी चरायची. रांगडी भाषेत त्याला गुरं आणि ढोरं म्हणतो, त्यामुळे बोरप्या आणि डोरप्या डोंगराचं नाव पडलं. अफजल खानाला मारल्यानंतर प्रतापगड नाव पडलं. 14 किल्ल्यांच्या मध्ये हा प्रतापगड किल्ला आहे. हे संपूर्ण डोंगर बघा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये टोक आलेला डोंगर दिसतो, चंदनगड. या साईडला लाईटीच्या खांबाच्या मागच्या साईडला बघा स्ट्रेट लाईन एक डोंगर दिसतो लास्ट नंबरचा. मधुमकरंदगड शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. वरच्या साईडनं आपण राजगड पाहणारे, रायगड पाहणारे, तोरणा पाहणारे. 14 किल्ल्यांच्या मध्ये हा प्रतापगड किल्ला आहे. वरती आपण जाणार आहे. आता मला इथं फोटो काढायचा असेल तर काढून घ्या फोटो. आले पाण्याचा तलाव बघा. किल्ला आपला 2 वर्षामध्ये बांधलाय. बाहेरनं दगडी आणायला लागला. किल्ला 2 वर्षामध्ये झाला नसता. महाराजांनी काय केलं, संपूर्ण डोंगर फोडला, गडाच्या बांधकामासाठी वापरला. खाली फोडं होते, जिवंत पाण्याचे झरे लागली, पिण्यासाठी पाणी झालं, गड बांधण्यासाठी दगडी झाल्या. आत्ताच्या काळामध्ये आपण JCB फोकलन पाहतो, महाराजांच्या काळामध्ये तसलं काही नव्हतं. जेव्हा आपण गावाकडे जातो बघा, दगड खोदायच्या पारी पाहतो, 5 ते 6 किलोची गोल पार असते.
ती उचलू आत्ताचा मग 8 तास काम करू शकत नाही, पण महाराजांच्या काळातली 50 ते 55 किलोची दगड खोदायची पार ती उचलून पूर्वीचा माणूस याच्यामध्ये 12-12 तास काम करायचा. त्या जुन्या काळातल्या तोफा काही हत्यारे आपण भवानी मातेच्या मंदिरात पाहणार आहे. किल्ल्यावरचं सर्वात मोठं पाण्याचं तलाव आहे, जिवंत पाण्याचे झरे, 4 तलाव, 2 पाण्याचे विहिरी, एवढ्यावरती पाणी लागले. हेच महाराजांच्या काळातलं वैभव आहे. तेच आपण जुन्या काळातले हत्यारे तलवारी आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये पाहू. या समोरच्या पायऱ्या बघा, महाराजांच्या काळातल्या पायऱ्या 350 वर्ष पूर्ण होऊन गेली. या पायऱ्या बघा, सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या, लगेच खराब गुळ, उडदाची डाळ, शिसा, कात्या या मिश्रणातून बनवल्या पायऱ्या. म्हणजे आत्ताचं गव्हर्नमेंट आणि त्या काळातल्या गव्हर्नमेंट या पायऱ्या बघून आपण ओळखू शकतो. या साईडला नगारखाना आहे, ड्रम हॉल, राजे लोक किल्ल्यावरती आले इथून नगारा वाजवायचे. दुसरा उपयोग, या जावळी खोऱ्यामध्ये 15 ते 20 किलोमीटरात गाव आहेत. प्रत्येक मावळे किल्ल्यावरती नसायचे. ज्या आजूबाजूला खेडेगावात लोक शेतीसाठी जायचं, किल्ल्यावरती बोलवायचं असेल इथून नगारा वाजून मेसेज द्यायचे, मेसेज ऐकून आपले मावळे किल्ल्यावरती हजर व्हायचे. तसं आपण आता भवानी मातेचं मंदिर दर्शन करणार आहे. या ते आपण चढून आलोय. भवानी मातेचं मंदिर आहे. किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे भवानी मातेचं मंदिर, जे आपण 3.5 शक्तीपीठ म्हणतो बघा, तुळजा भवानी, तिची प्रतिष्ठापना इथं महाराजांनी केली. तुळजापूरला जायला लांब नव्हतं. जावळीचे चंद्रराव मोरेसारखे काही मावळे होते. मराठ्यांच्या तरवारीला मराठ्यांचं रक्त लागायचं, आपले मावळे मारले जायचे. देवीनं दृष्टांत दिला, माझी स्वप्न जावळीच्या बोरप्या डोंगरावरती कर, भवानी मातेचं मंदिर बांधलं. आज जी आपण मूर्ती पाहणार आहे, हा दगड नेपाळच्या काळगंडकी नावाच्या नदीतून आणलाय. शालिग्राम दगड, त्रिवेणी संगमातून. हाच दगड जो अयोध्यामध्ये नेलाय, त्याच दगडाची मूर्ती बनवली. अष्टभुजा 8 हाताने बनवलेली मूर्ती आहे. अफजल खानाला मारल्यानंतर 2 वर्षाने 1661 मध्ये भवानी माता मंदिराची स्थापना केली. संभाजी नाईक पानसरांनी मूर्ती राजगडावर बनवली. अष्टभुजा देवीच्या एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला सूर्य अशी आशीर्वाद देणारी तेजोई भवानी मातेची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ एक शिवलिंग आहे, स्फटिक क्रिस्टल. हे शिवलिंग नेहमी शिवाजी महाराजांच्या सोबत असायचे. कोणत्याही लढाईला जाऊ द्या, कोणत्याही किल्ल्यावरती जाऊ द्या, शिवाजी महाराज हे शिवलिंग घेऊन सोबत फिरायचे. राजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्यावरती. 2 मुलगे होते, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी महाराजांनी शिवलिंग घेता आणलं. आज तलवार आहे. स्वराज्याचे 4थे सरसेनापती कान्होजी हंबीरराव मोहिते, हंबीर तो खंबीर, याच मामांची तलवार. यांनी 21 अफजल खानाच्या लढाईमध्ये आपले एकट्या मावळ्याने 600 सैनिक कापले. तलवार अजूनही पाहायला भेटणारी. तलवारीच्या वरती सोन्याचे 6 स्टार, सुवर्णाक्षरामध्ये त्यांचं नाव लिहिले, सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते. 6 स्टार कशासाठी? आताच्या काळात मिलिटरी आणि पोलिसांच्या खांद्यावरती बॅच देतात बघा, त्या काळामध्ये 100 सैनिक मारले, तलवारवरती एक सोन्याचा स्फोट द्यायचे. 600 सैनिक मारले. पुढच्या साईडला 3 स्टार आहेत, मागच्या साईडला 3 स्टार आहेत. किताब म्हणून सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते असं संस्कृत मध्ये नाव लिहिले. दगडाचं मंदिर दिसतं बघा, महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. 350 वर्ष पूर्ण होऊन गेले, अजूनही मंदिर तसं आहे. महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती. 3 एप्रिल 1680 मृत्यू रायगड होती. 50 वर्षांचं राजांचं आयुष्य होतं. 14 वर्ष बालपणात गेली. 36 वर्षामध्ये एवढं मोठं विश्व निर्माण केलंय. म्हणूनच आज आपण हिंदू धर्मामध्ये, आणि हिंदू धर्म आपला पवित्र मानला जातो. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला 6 जून 1674 रायगडला. 32 मन सुवर्ण सिंहासन होतं. तसंच महाराजांनी देवीसाठी 2.25 मन सोन्याचा कळस अर्पण केला. आज हे मंदिराच्या वरती पाहणार आहे. नाही म्हणलं 1 मन म्हणजे आताच्या काळातलं 40 किलो, 100 किलोचा सोन्याचा कळस आज ही मंदिराच्या वरती आपण पाहणार आहे. या साईडला जुन्या काळातल्या तोफा काही हत्यार आपण पाहणार आहे. त्या अगोदर दर्शन करून या. वरसून आल्यानंतर आपण वरती जायचं. सांगा तेच शूट करायचं. बघा 3 तोफा दिसतात. उकळी तोफा, जसं आपण गडाच्या भिंतीनं ओलं पाहतो त्या ओलांमध्ये असतात, जसं लॉकेट रॉकेट त्या टाईप मध्ये. ही दगड खोदायची पार आहे. उडून दगड खोदायचे, मागून दगडाला शेप द्यायचे. 50 ते 55 किलोचे, 80 किलोपेक्षा जास्त वजन असणारी बांगडी तोफ. आपले पूर्वज 5 किलोमीटरच्या तटबंदीवर ही हत्यारे घेऊन फिरायचे बघा. जसं आपण किल्ल्यावरती गेलो, आपण मोठा तोफा पाहतो, छोट्या तोफा आपल्याला पाहायला भेटत नाही सहजा. आता
म्हणते ते मोबाईलमध्ये शूट करून घ्यायचं ते सोन्याचं आहे का ते पण उजेड नाही दिसत आहे काळा काळा दिसते चला चालू नाही वाटतं पिठलं भाकरी 80 रुपये पोर आली ती का चिल्ली पिली या लांब आहे शिवाजी महाराज हे होते वय ते थोडीशी माहिती सांगते तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये येतो ना वर येतोय मी 2 मिनिटं येतो म्हणतात चला येतो म्हणतात चला ते 2 शब्द बोला फक्त प्रथम गाडी थोडक्यात माहिती आता येतो शिवमूर्ती बशी मूर्ती मागे बॅकग्राऊंड येईल ना चांगली लागू देत चांगली लागू देत बा जाऊ पाय पडण्या दिसतंय की टच करा मोबाईलवर असं दक्षिण मूर्ती हनुमान या मूर्तीच्या हातात बघा गदा किंवा पर्वत नाही फक्त आशीर्वाद देणारी दक्षिण मूर्ती पाहायला भेटेल जो आपण हनुमानाची मंदिरं पाहतो एकात गदा असते एका हातात पर्वत असतं ही फक्त आशीर्वाद देणारी मूर्ती आहे समर्थ रामदास स्वामी सातारा जिल्ह्यामध्ये 11 मारुती स्थापन केले दक्षिण मूर्ती आपण आता बाली किल्ल्यामध्ये जाणार आहे बाली किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या राहण्याची जागा जी अन्य धान्याची कोठार आहे दारुगोळा राजवाडा या बाली किल्ल्यामध्ये मोठ्या किल्ल्यामध्ये उभं आहे जर मोठा किल्ला शत्रूंना जिथल्या बाली किल्ल्यात तळघर तळघरातून खालती यायचं मोठा किल्ला काबीज करून परत बाली किल्ला जिथला जायचा दरवाजाची रचना बघा गोमुखी प्रकारे अजून आपल्याला वरती गेल्याशिवाय दरवाजा कळणार नाही आपण आता बाली किल्ल्यामध्ये जाऊ थोड्याच पायऱ्या राहील या चला हाय का इकडं कुठं काय खायला 475 पायऱ्यावरती चढून आलो आपण 475 पायऱ्यावरती चढून आलो 1656 मध्ये इथे भवानी मातेचं मंदिर बांधते भवानी मातेचं मंदिर बांध असताना खोदकाम चालू केलं जमिनीतनं स्वयंभू सापडलं शिवाजी महाराज शिवभक्त होते अफजल खानाच्या भेटीला जाताना इथे अभिषेक करून गेले त्यानंतर नाव पडलं इच्छापूर्ती स्वयंभू केदारेश्वर मंदिर ही ज्या जागेवरती आपण उभं आहे दरबाराची जागा आहे 2 दरबार भरायचे दिवाणे खास आणि दिवाण्याम रायगडला भरायचा 2-2.5 हजार लोक बसतील इतका मोठा रायगडला दरबार होता 8 लोकांची सभा भरायची अष्टप्रधान दरबार जर नवीन मावळा भरती करायचा असेल शंकराचा साक्षीने शपथविधी करा नवीन मावळा भरती करा इथे एकाला शिक्षा दिली खंडोजी खोपडे देशमुख याला शिक्षा का दिली अफजल खानाचा मुलगा फजल खान याला वाईपर्यंत पळून जायला मदत केली राजांना कळलं राजे मागं कडे लोटाची शिक्षा देणं ते जीवनदान माईला गड बांधायला भरपूर मदत केली जीवनदान काय दिलं उजवात आणि डावा पाय तोडला डावा पाय कशासाठी घोड्या बसताना पहिला आपण डावा पाय टाकतो उजवात कशासाठी कोणतेही शस्त्र उचलू नये आणि या दरबारामध्ये मुजरा करू नये मागच्या साईडला आपण कडेलोट पॉईंट पाहणार आहे त्या अगोदर दर्शन करा स्वयंभू मंदिर आहे त्याला बोलतात स्वयंभू रुद्राक्ष आकारामध्ये आहे म्हणले स्वयंभू मंदिर ते बांधले ताई त्यांनी हा खाली आहे ग रुद्राक्ष कुठे युट्यूब कोतळा काढताना स्मारक उभा करणार मोठा करणार का हा त्याचं ते काम चालू आहे तुझी आता माहिती सांगा म्हणजे ते काम चालू आहे तिथं आता त्याच्यामध्ये पुढे येणार तुम्ही पुढे या पुढे सांगा ते अफजल खानाची कबर दिसते त्याचं जे काम चालू आहे ते शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढताना स्टॅच्यू उभा करणार आहे स्मारक मोठा मग ती कबर आपल्या लोकांना पाहायला भेटेल ठीक आहे अजून 1 महिनाभर काम आहे त्यानंतर पाहायला भेटेल
झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा, पहिल्या नंबरचा टेळणी बुरुज आहे. या साईडला बघा 2 नंबरचा भवानी बुरुज, ह्याच्यात मध्ये पाण्याचा तलाव आहे. आणि आपण जाणारे 3 नंबरचा केदारेश्वर बुरुज. 4 बाजूला 4 संरक्षण बुरुज आहेत. त्यातला पहिल्या नंबरचा टेळणी बुरुज, दुसरा भवानी बुरुज, त्याच्यात मध्ये पाण्याचा तलाव, आणि 3 नंबरचा केदारेश्वर बुरुज. तिथं एक भुयारी मार्ग आपण पाहणार आहे. आणि आतलं जे रुद्राक्षाच्या आकारासारखं आहे ना मधलं मध्ये ते स्वयंभू दगडाच्या आतमध्ये मंदिर होतं. आपण आज जाऊन सांगितलं 1 नंबर आतमध्ये ते समोरचं जे रुद्राक्षाच्या आकारासारखं दिसतंय, समोरचा नाग ठेवलेला आहे मध्ये मोठा, ते रुद्राक्ष आहे. ते जमिनीत पूर्ण स्वयंभू सापडलेला. बाकीची पिंड महाराजांनीच बनवलेली आहे. अफजल खानाच्या भेटीला जाताना इथे अभिषेक करून गेले. जेवढे दगडाचं मंदिर दिसतंय महाराजांच्या काळातलं मंदिर आहे हे दगडाचं. पूर्ण त्या काळामध्ये असे कळे बनवायचे मंदिराचे. दगडाचं आहे ते मंदिर, पण दगडाचं आहे, पण ते व्हाईट कलर दिलाय ना. लॉक सिस्टीम आहे. हे काय वैशिष्ट्य आहे? बघा जो दगड दिसतोय तुम्हाला, हे लॉक सिस्टम आहे. जसे आपली भिंत अजून 350 वर्ष पूर्ण होऊन गेली, अजूनही तसेचे तसे उभे. हे असे दगडाचं एकामध्ये अडकवायची, दगडाला दगड जसं आपण जॉईन करतो त्या काळामध्ये. ते पूर्ण किल्ल्याला केलेले आपल्याला थोडे थोडे पाहिजे. तरी 350 वर्ष झाले, तरी भरपूर अजून आहे. 367 वर्ष झाले. 367 वर्ष 67 वर्ष तरी अजून आहे. इथे मशाल महोत्सव असतो. म्हणजे तो खालचा तो झेंडा लावलेला बुरुज दिसतोय ना, जेवढं गाड्याला वर्ष पूर्ण होतात तेवढ्या माशालीला ह्याची माहिती द्या एक्स्ट्रा. तो टेळणी बुरुज इथे नवरात्रामध्ये 5वी माळ असते, पंचमी, तेव्हा जेवढ्या गाड्याला वर्ष पूर्ण होतात तेवढ्या मशाली लावतात. तेवढ्या मशाली 367 वर्ष पूर्ण झाली या नवरात्रीमध्ये. 367 मशाली लावलेल्या. होय. नवरात्रामध्ये खूप उत्सव मोठा असतो देवीचा. तुळजाभवानी मंदिराचं असेल. तिची प्रतिष्ठापना इथे महाराजांनी केली. आपलेच मावळे मारले जायचे, देवीनं दृष्टांताने महाराजांनी इथे स्थापना केली. या आपण मागे चला येतात नाही एकदम पडला म्हणून ते बंद केलं. होय. पडलेला म्हणजे काय झालेलं का? मग नाही काही झालं नाही ना. पाय कसाला खाली काढायचे ना. भुयारी मार्ग आहे तो बंद केला. या हा बुरुजच ना. 3 नंबरचा केदारेश्वर बुरुजावरती आपण उभा आहे. किल्ला 2 जिल्ह्यांमध्ये येतो, एक रायगड जिल्हा, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये उभा आहे. जर भिंतीच्या आत बाहेर काढल्या तर रायगड जिल्ह्यामध्ये गेलो, म्हणजे कोकणामध्ये गेलो. 2 जिल्ह्यांच्या मध्ये उभं. जर खालना कोकणात शत्रू वर चढत असेल त्याच्या पारा ठेवण्यासाठी मेन बुरुज केदारेश्वर बुरुज. या साईडला बघा एक छोटासा भुयारी मार्ग दिसतो, त्याला छोटासा तळघर म्हणतो. आपण जो आता बाली किल्ल्यामध्ये उभं आहे, जर मोठा किल्ला शत्रूला जिंकला, इथून खालती जायचं, गोलवेडा मारून आपल्या मोठ्या किल्ल्यामध्ये जायचं. राजाला दिलेलं इमान सोडायचं नाही, बाली किल्ला कोणाच्या हाती जाऊन द्यायचं नाही. सहजासहजी जर बाली किल्ल्यापर्यंत पोहोचलाच कोण तर मग आपले मावळे या वाटेचा उपयोग करायचे. आपण जाणारे कडेलोट पॉइंट, किल्ल्यावरचे सर्वात उंच बाजू आणि हायस्ट बाजू. या सिंगर रस्ता फक्त मुलांच्या हाताला जाणार. काय कर बघा, हाताला धरायचंय. रायगडवर आलं ना पोलादपूर, हो आज तो रोड जातो मुंबई गोवा. ए खाली तशी रायगड दिसते का मावशीतनं दाखवा. रायगड विद्यापीठाची बस गेली नाही का? दिसणार की कवर आलो आपण. ती बघ ती डोंगर रायगड आहे कुठल्या साईडला? पुढच्या का? बघणार आहे. आता जरा त्या किल्ल्यावर रायगड दिसतो. हे बाबा 14 किल्ल्यांच्या रायगड दिसतोय. तू समोर बघा मधुमकरंद नगर दिसते. तो समोर लाईटीच्या खांबामध्ये चंदनगड आहे. त्या साईडनं रायगड दिसतो, त्या साईडनं राजगड दिसतो, तोरणा दिसतो. फक्त ते थंडीचं वातावरण आहे ना, आपल्याला दिसणार नाही धुक्यांमुळे. चला हे सर्व सकाळी पाहिलं ना आपलं सकाळ तर काय दिसणार नाही. वंशज आहेत. हा तोफांसाठी मोठे मोठे
जे आडवे दिसतात गरम तेल उखळतं पाणी शत्रूवर ओतण्यासाठी. सहजासहजी शत्रू वरती येऊ शकत नाही. मोठं ते तोफासाठी आणि छोटं तेल आणि पिशवी राहिली मागे. घेत जा की पिशवी, कुठं लय जड आहे तेव्हा काय माहिती. त्याला कड्यावरती आणायचं, हातपाय पोत्यामध्ये बांधायचं. जसं रायगडला टकमक टोके असा प्रतापगडला कडेलोटी. फक्त या किल्ल्यावरून अजून कुणाला शिक्षा दिली नाही अशी इतिहासामध्ये एकही नोंद नाही. या मार्ग एवढ्या मोठ्या पायाला अच्छा हा मुलं एवढ्या मोठे मोठे. शाळा पण आहे इथं. कोणापेक्षा राऊंड जात खाली. राहण्याची जागा होती. संपूर्ण मोठा राजवाडा होता. 1818 मध्ये इंग्रज आले तलवारीच्या शोधामध्ये. भवानी तलवार वाघनक इथूनच घेऊन गेले, आज त्यांच्या म्युझियम मध्ये ठेवल्यात. रायगड किल्ला 14 दिवस जाळा. प्रतापगड किल्ला उद्ध्वस्त केला. महाराजांचे ऑटोनॉमी स्मारक बांधले बघा. पंचधातूचं स्मारक हे मुंबईमध्ये बनवलं गेले पाहिजे. इथं रामजी पांडुरंग कामत यांनी 17 पाठ घेऊन आले, मग जॉईन केलेलं आहे. तलवारीपासून गोळीच्या पायापर्यंत 17 फुटाचा पुतळा आहे. पंचधातू, ऊन वारा पाऊस कशाचा असर होत नाही बघा. घोडीचा एक पाय वरती दिसतो तुम्हाला. महाराजांचा मृत्यू आजारपणामध्ये झालाय, त्यामुळे एक पाय घोडीचा वरती आहे. ज्या राजाच्या घोडीचे दोन्ही पाय वरती असतात वीर मरण युद्धामध्ये मृत्यू होतो. म्हणजे झाशीची राणी महाराणा प्रताप त्यांच्या चेतक घोड्याच्या कशा 2 पाय वरती आहेत, 4 पाय खालती. म्हणजे त्या राजाने त्याचं राज्य थोडक्यात दुसऱ्याच्या हाती दिलं, सिलेंडर केलं तर घोडीचे 4 पाय खालती असतात. महाराजांचा चेहरा बघा अफजल खानाच्या ताडग्याच्या दिशेने बनवलाय. बनवण्यामागचं कारण, जर अफजल खान ताडग्यातून पुन्हा उठतोय त्याला ताडग्यामध्ये मी पुन्हा गाडील या हिशोब त्यांच्या त्या उद्देशाने चेहरा महाराजांचा अफजल खानाच्या ताडग्याच्या दिशेने बनवलाय. किल्ल्यावरती शेवटचा पॉइंट आहे. तुम्ही इथं उभे राहा, तुमच्या फॅमिलीचा फोटो काढू आपण. चप्पल काढून जायचं. महाराजांचा फेस दिसत नाही घोडीवर. इकडून ना तिकडून. हा हा इथून दिसतंय. होय मग इथे एक फोटो काढ. दिसतंय ना. तू कुठून गेलास वर? चप्पल काढून गेलास का? थोडक्यात माहिती 2 मिनिटं. राहण्याची जागा होती तो राजवाडा होता, संपूर्ण होता. 1818 मध्ये इंग्रज आले तलवारीच्या शोधाने. भवानी तलवाराने वाघनक इथूनच घेऊन गेली. रायगड किल्ला 14 दिवस जाळा. आपल्या साहित्य आपण आपला किल्ला उद्ध्वस्त केला. महाराजांचे ऑटोनॉमी स्मारक बांधलं. पंचधातूच्या मुंबईमध्ये बनवले, विल्हे पाडले तर रामजी पांडुरंग कामत यांनी 17 पाठ घेऊन आले, मग जॉईन केलेलं आहे. तलवारीपासून घोडीच्या पायापर्यंत 17 फुटाचा पुतळा आहे. पंचधातू, ऊन वारा पाऊस कशाचा असर होत नाही. घोडीचा एक पाय वरती दिसतो बघा. महाराजांचा मृत्यू आजारपणामध्ये झालाय, त्यामुळे घोडीचा एक पाय वरती आहे. ज्या राजाचा मृत्यू युद्धामध्ये होतो वीर मरण येतं, घोडीचे 2 पाय वरती. म्हणजे झाशीची राणी महाराणा प्रताप. घोडीचे 4 पाय खालती. म्हणजे त्या राजाने त्याचं राज्य थोडक्यात दुसऱ्याच्या हाती देऊन सिलेंडर केलं, तर घोडीचे 4 पाय खालती असतात. महाराजांचा चेहरा बघा अफजल खानाच्या ताडग्याच्या दिशेने बनवलाय. म्हणून मागचं कारण, जर अफजल खान ताडग्यातून उठतोय तुला ताडग्यामध्ये मी पुन्हा गाडील या उद्देशाने महाराजांचा चेहरा अफजल खानाच्या ताडग्याच्या दिशेने बनवलाय.
चालू नाही मग चालू केले मग झालं स्टॉप केलेलं. मित्रांनो, आज आपण ह्या शेवटच्या पॉइंटवर आपण या ठिकाणी आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा तुम्हाला इथे दिसत आहे. तर या ठिकाणी हे माझे मित्र यश जाधव आहेत. तर यांनी आपणाला भरपूर माहिती अगदी तंतोतंत मुद्देसूद आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर तुमचं या ठिकाणी जर यायचं नियोजन जर असेल तर तुम्हाला एखाद्या गाईडची समजा आवश्यकता असेल तर हे मित्र तुम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला देऊ शकतात. तर हे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देतील. नमस्कार, माझं नाव यश सचिन जाधव आहे. मी जरी कधी प्रतापगडला आला 74 99 14 29 22 या नंबरला फोन करा. आपल्याला किल्ल्याचा संपूर्ण इतिहास माहिती भेटेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तर आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी तर या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला कुत्र्याचा फोटो काढ. हे बनवलेले का ऐतिहासिकच आहे. ऐतिहासिकच आहे. इथं चौथर आहे. ऐतिहासिक आहे की नाही. तोफेवर बसून आहे. 2 आहेत. हो इथे काय ताई मुलं आणली नाहीत आता पिऊ काय माहिती. तोफ आहे. पॅक आहे का. पॅक ओपन आहे का पीस कितीला आहे. 750. हे मशीन आहे का. रवीने घुसळाय नको काय. चला हे रवीचा वापर होतोय. ते आपलं कंटिन्युअसली हलवण्यासाठी आहे. आपण दोघांनी खायचंय. छान आहे की ग. ताक आहे, पिठलं आहे, वरण भात, भाकरी एकच भेटते. भाकरी एकच भेटते. एक्स्ट्रा घेतलं किती 25 रुपये. किती झालं ग. दाखवा असं उभं घे. सर तिकडे तिकडे घे. चला मी तर बाजार आहे वाटतं. शिवाजी महाराजांची समाधी आणि काय भेटलं. राजमहल. झालं का भारी गेले. त्याचं काम चाललं होतं ना मध्ये. कुठं नाही डावीकडे उजवीकडे
जानू आधी बाय बाय. चले उठ उठ लय वेळ होतोय उठ. काय करते चले टॉस लावला. बाय बाय चला बाय कर मावशीला सुट्टीला. त्याला घेऊन या. बाय 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 बाय. बाय केलीस का मावशीला. जेवण आराम करा. चला बाय 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 कर. माग बसलं जाऊ. मामीने बघितलं का तरी. हॅलो काच घ्या बरं. ए गुड डे बारी. चलो कुणाला म्हणलीस कुणाला म्हणलीस. बघा मग येतच नव्हतं साताऱ्यात मार खाशील म्हणलं मग आला. ताईचा फोन आलेला या या या. हा आला होता. काय म्हणली केला वय तिनं फोन. काय चाललंय झालं का जेवण. गुड्डी पाणी घेऊन. हो काय नाही ती खेळायचं बाटली बाटली. काय वैष्णव काय ये ना मग मम्मीच्या आठवण येते का नाही. इथे म्हणताय का तुला मारलं भेटणं कोणी का. आणि आईला घेऊन ये म्हणत्या. नको ग कसलं काय नाही. मला गाजर दे. व्हिडिओ करायला दादा होते सगळा व्हिडिओ बघा पाठवल्यावर. दादा होतं केव्हा बघायचा सगळा व्हिडिओ. रात्रीचं बघायचा आहे की नाही मोकळ्या वेळेला. काय काय तिथं बघायचं तरी कळलं ना जायच्या आधी. अरे कोण आयुष्यमान बाबा. तू पड आईच्या पाया पडायचं. चला पड पड लवकर. त्याला यायचंच नाही. ऐकायला झालं. ये चल चल. लागला का नाही चला बाय बाय. बघितलं पाहिजे ना. हो दरवाजा अशी गाडी हलती ना सारखी. बस चला बाय बाय गुड नाईट. आता पहिल्यांदाच आम्ही एवढा मोठा रूट करून आलोय. सेफ झाला. पहिल्यांदाच मला तर जायच्या आधी लय भीती वाटत होती कारण एकटं चाललं. भीती गेली पाहिजे ना. बाय बाय चला गुड नाईट. काळजी घ्या बाबा काळजी घ्या. उलटी कशाने झाली काय माहिती लगेच. चला बाय 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 बाय.